नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाचा कॅन्सल झालेला सिलेबस समजून घेणार आहोत। जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हायलाइटरने किंवा पेन्सिलने मार्किंग करून घ्या। त्यामुळे काय होईल, इन फ्युचर जरी तुम्हाला कॅन्सल झालेला सिलेबस वाचायचा असेल तरी तुम्ही व्यवस्थित वाचू शकाल। तर बघा, इथे पान नंबर 1 वर आपलं पहिलं प्रकरण सुरू होतं आहे, इतिहासाची साधने। यामध्ये हा जो पहिला बॉक्स आहे, माहीत आहे का तुम्हाला, हा तुम्हाला कॅन्सल करायचा आहे। तर बघा, मी मार्किंग कशा पद्धतीने करतोय। मार्किंग मी अशा पद्धतीने केली आहे की ते जे टेक्स्ट आहे, ती जी अक्षर आहेत त्याच्यावर खाडाखोड झालेली नाही। त्यामुळे काय होईल, आपल्याला नंतर जरी हे वाचायचं असेल तरी आपण व्यवस्थित वाचू शकतो। आता आपण पुढे जाऊयात पान नंबर 2 वर। इथे लेफ्ट हँड साईडच्या कॉलममध्ये आहे करून पहा, ते तुम्ही कॅन्सल करा। आणि राईट हँड साईडच्या कॉलममध्ये चला जाणून घेऊया असं आहे, ते देखील तुम्ही कॅन्सल करायचं आहे। पुढे जाऊयात आपण पान नंबर 3 वर। तर पान नंबर 3 वर लेफ्ट हँड साईडच्या कॉलममध्ये करून पहा असा बॉक्स आहे, तो कॅन्सल करायचा आहे। आणि आता पुढे पान नंबर 4 वर काहीही कॅन्सल नाही। पान नंबर 5 वर आपलं पुढील प्रकरण सुरू होतं आहे, युरोप आणि भारत। ह्याच्या लेफ्ट हँड साईडच्या कॉलममध्ये लिओनार्दो द विंची ह्याची माहिती आहे, ते कॅन्सल करायचं आहे। आणि उजव्या बाजूच्या कॉलममध्ये आहे हे जाणून घेऊया, हा बॉक्स देखील कॅन्सल करायचा आहे। आता पुढे जाऊयात पान नंबर 5 वर सुरू झालेला हे जाणून घेऊया। ह्या बॉक्सचा काही भाग पान नंबर 6 वर आलेला आहे, तो कॅन्सल करा। त्याच्या खाली दुसरा बॉक्स आहे करून पहा, तो देखील कॅन्सल करायचा आहे। तर हे झालं पान नंबर 6 वर। आता आपण काय करूयात, डायरेक्टली पान नंबर 41 वर जाऊयात, पान नंबर 41। तर मी इथे डायरेक्टली पान नंबर 41 वर जाईन, कारण की मध्ये कुठेच काही कॅन्सल केलेलं नाही आहे। तर हे आहे पान नंबर 41। इथे डाव्या बाजूच्या कॉलममध्ये आहे चला जाणून घेऊया, हा बॉक्स कॅन्सल करा। आणि उजव्या बाजूच्या कॉलममध्ये आहे माहीत आहे का तुम्हाला, हा बॉक्स कॅन्सल करा। हे झाल्यानंतर आता आपण जायचं आहे पान नंबर 45। तर 45 वर आपलं 10वं प्रकरण सुरू होतं आहे, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। यामध्ये उजव्या बाजूच्या कॉलममध्ये आहे माहीत आहे का तुम्हाला, हा बॉक्स कॅन्सल करा। आता यानंतर पुढे जाऊयात आपण पान नंबर 50 वर, 50। तर 50 पेज नंबरवर आपलं पुढील प्रकरण सुरू होतं आहे, प्रकरण 11 समतेचा लढा। यामध्ये उजव्या बाजूच्या कॉलममध्ये माहीत आहे का तुम्हाला असा बॉक्स आहे, तो कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर पान नंबर 51 वर लेफ्ट हँड साईडच्या कॉलममध्ये माहीत आहे का तुम्हाला असा बॉक्स आहे, तो देखील तुम्ही कॅन्सल करा। आता हे झाल्यानंतर आपण डायरेक्टली जायचं आहे पान नंबर 80, पेज नंबर 80। तर पेज नंबर 80 वर जाऊयात आपण, कारण की मध्ये काहीही कॅन्सल नाही आहे। ओके, पान नंबर 80 वर इथे उजव्या बाजूच्या कॉलममध्ये आहे सांगा पाहू असा बॉक्स, हा बॉक्स करायचा आहे आपण कॅन्सल। त्यानंतर पान नंबर 81 वर डाव्या बाजूच्या कॉलममध्ये आहे हे उदाहरण पहा, हा बॉक्स कॅन्सल करा। आणि उजव्या बाजूच्या कॉलममध्ये आहे करून पहा, हा बॉक्स देखील कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर पान नंबर 83 वर जाऊयात। इथे आपलं पुढील प्रकरण सुरू होतं आहे राज्य शासन। तर ह्यामध्ये आपल्याला इथे डाव्या बाजूच्या कॉलममध्ये आहे माहीत आहे का तुम्हाला, हा बॉक्स कॅन्सल करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा इतिहास आणि नागरिकशास्त्राचा कॅन्सल झालेला सिलेबस आहे। याच्या पुढे जो काही सिलेबस आहे तो सर्व तुम्हाला अभ्यासायचा आहे, त्यामध्ये पुढे काहीही कॅन्सल नाही आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। मी ही जी PDF फाईल एडिट केलेली आहे, ही PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली टेलिग्रामवर व्हिजिट करू शकता। टेलिग्रामवर तुम्हाला ह्या PDF सोबत इतर विषयांच्या PDF देखील मिळतील, त्यात देखील PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या PDFचा उपयोग होईल। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आपण भूगोल विषयाचा कॅन्सल झालेला सिलेबस पाहूयात। तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू।